दानोळी तालुका शिरोळ येथील वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते। चांदोली धरण परिसरात होत असलेल्या सततच्या पावसामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून नदीकाठावरील शेतीसाठी बसवण्यात आलेले विद्युत पंप, पाईपलाईन व इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे। जून महिन्यात पावसावेळी नदीतील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात घटली होती, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नदीपात्रात उतरून विद्युत पंप बसवून पिकांना पाणी पुरवठा केला होता। आता गेल्या 3 दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे नदीचा प्रवाह वाढल्याने पंप वाहून जाण्याचा धोका निर्माण झालाय। परिणामी शेतकरी नदीकाठावर धाव घेत पंप व पाईपलाईन बाहेर काढताना दिसत। यावेळी वारणेच्या वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर गावचा पाणी पुरवठा विस्कळीत होऊ नये म्हणून दानोळी ग्रामपंचायतीने खबरदारीचा उपाय केला। इंटकवेलवरील मोटार नदीपात्रात वाहून जाऊ नये म्हणून ती सुरक्षितपणे बांधण्यात आली। यावेळी ग्रामविकास अधिकारी के.आर. बागुल, सुनील शिंदे, पोलीस पाटील प्रशांत नेसकर, राजू नदाफ, इसाक नदाफ, बंडू यादव, युनुस नदाफ, सागर गावडे, सुनील धनवडे व संजय कांबळे यांनी स्वतः नदीपात्रात उतरून मोटार सुरक्षित करण्याचं काम केलंय। त्यांच्या तत्परतेमुळे गाव पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली व त्यांचे दानोळीकरांनी या कामाचं कौतुक केलं। दरम्यान पाणी पुरवठा वाढल्यानं खरीप हंगामासाठी दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली असली तरी नदीकाठच्या नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन ग्रामविकास अधिकाऱ्यांनी केलंय। यावेळी येथील प्रगतशील शेतकरी अभय मानगावे म्हणाले की जून महिन्यात पावसावेळी आम्हाला नदीपात्रात उतरून मोटारी बसवाव्या लागल्या होत्या। आता पावसामुळे नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असल्यानं मोटारी वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे जीवाची पर्वा न करता त्या बाहेर काढाव्या लागत आहेत। पाऊस शेतीसाठी आनंदाची बातमी असली तरी अचानक वाढणाऱ्या पाण्यामुळे मोठं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत असं मानगावे यांनी सांगितलं। मराठी एस न्यूजसाठी दानोळीहून विजयराज जगदाळे।